शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या पुढाकारातून भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथं कोल्हापूर ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुस्तकांच्या सान्निध्यात रंगलेल्या ग्रंथोत्सवात कवी संमेलन झालं. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे होते. विविध कवींनी सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन प्रश्नांवर थेट भाष्य करत सभागृहाला विचार करायला भाग पाडलं. कवी रवी कामत यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीच्या प्रश्नाला आपल्या कवितेतून वाचा फोडली. मंदार पाटील यांनी सखे अल्याड पल्याड तुझं माझं गाव ग, गावाला जोडती या लाकडाची नाव ग या ओळींमधून ग्रामीण भावविश्व जिवंत केलं. विनायक चौगले यांनी तरुणांना कष्टाची प्रेरणा देणारी कविता सादर केली. राजन कोणवडेकर यांनी आई या विषयावर हृदयस्पर्शी कविता सादर करत उपस्थितांना भावुक केलं. मायकल डिसोजा यांनीही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कविता सादर केली. विक्रम वागरे यांनी जातीव्यवस्थेवर थेट भाष्य करत सामाजिक वास्तव मांडलं. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी आपल्या परखड शब्दात सामाजिक स्थितीवर भाष्य केलं. विद्यालयं बंद पडली आणि मद्यालयं सुरू झालीत. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस उरलेलं नाही. काय बोलावं हे आता व्यवस्था ठरवते अशा शब्दात त्यांनी व्यवस्थेवर टीका केली. पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांचा संदर्भ देत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. सरकारी कार्यालयातील विसंगती, समाजातील वाढते नागरी प्रश्न आणि सत्तेच्या बटीक होत चाललेल्या लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर कवीला पाचवा खांब म्हणून उभं राहावं लागेल असा ठाम संदेश त्यांनी दिला. शब्दांच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवणाऱ्या या कवी संमेलनानं कोल्हापूर ग्रंथोत्सवाला वैचारिक उंची दिली. पुस्तकांच्या साक्षीनं रंगलेली ही कवितेची मैफिल स्मरणात राहणारी ठरली.